Cancer Healer Center, a new beginning. मंत्र्यांचे खासगी सचिव पीए विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांवर आता मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच. अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्याने आढावा घेणार. अधिकाऱ्यांची उसंवारी तत्वावर भरती केलेल्या मंत्र्यांनाही चाप बसण्याची शक्यता. एकनाथ शिंदेंसोबत 16 जण दलाल आणि फिक्सर यांना रोखून राज्याच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयात फडणवीसांच्या पाठीशी. संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा साधत फडणवीसांचं कौतुक. शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय राऊतांविरोधात तक्रार दिली जाणार. राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. नीलम गोऱ्हेंबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक. नीलम गोऱ्हेंनी केलेल्या वक्तव्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीचा सूर. पक्ष डॅमेज झाल्याची चर्चा. गोऱ्हे लवकरच एकनाथ शिंदेंची भेट घेणार, सूत्रांची माहिती. नीलम गोऱ्हे 2 दिवसात पत्रकार परिषद घेणार. गोऱ्हेंनी मातोश्रीवर केलेल्या आरोपांनंतर टीकेची झोड. पत्रकार परिषद घेऊन गोऱ्हे आरोपांवर उत्तर देणार. महाराष्ट्रातील नगरपालिका महापालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी. पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार की लांबणीवर जाणार याकडे लक्ष. संतोष देशमुख हत्या प्रकरणात 7 मागण्यांसाठी मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन. जरांगे पाटीलही उपस्थित राहणार. मागण्यांची दखल न घेतल्यास 2 दिवसांनंतर पाणी पिणं देखील बंद करण्याचा इशारा. राज्यभरात 9 लाख लाडक्या बहिणींचं अनुदान बंद. छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांची संख्या घटली. सरकारचे 1620 कोटी वाचले. एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळलं. एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना बंद होणार नाहीत, मात्र यापुढे नवीन योजना सुरू करता येणार नाहीत. मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. कल्याण पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाडांचा मुलगा वैभवला क्लीन चिट. आरोपपत्रात फक्त 2 आरोपींचा समावेश. शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गणपत गायकवाड यांनी केला होता गोळीबार. जीवे मारण्याची धमकी आल्याचा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचा आरोप. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश. इंद्रजित सावंत यांचे आरोप प्रशांत कोरटकर यांनी फेटाळले. सावंतांसोबत ओळख नाही, त्यांचा फोन नंबरही नाही. माझ्या आवाजात धमकी देऊन कुणीतरी खोडसाळपणा केला. नागपूर पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार. प्रशांत कोरटकर यांची प्रतिक्रिया. काँग्रेसच्या संघटनात्मक बैठकीचा दुसरा दिवस. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेत टिळक भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक होणार. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्वबळाचा नारा. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या शेवटाबाबत माझ्यावर दबाव होता. मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यानं नियमांचं पालन करणं बंधनकारक होतं. अमोल कोल्हेंचा मोठा दावा. भारताच्या विजयानंतर मालवणमध्ये परप्रांतीयांकडून पाकिस्तानच्या समर्थनात घोषणाबाजी. परप्रांतीय भंगार व्यावसायिकाच्या घोषणेनंतर स्थानिक आक्रमक. प्रशासनाकडून व्यावसायिकाच्या दुकानावर तोडक कारवाई. पुणे पोलीस कुख्यात गुंड गजा मारणेला आज कोर्टात हजर करणार. मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी बेड्या मारण्यासह टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई. कोकण विदर्भानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर. ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी आमदार सुजित मिणसेकर 2 दिवसात शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार, सूत्रांची माहिती. पालिका निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या सेनेला पुन्हा झटका. सुरेश बनकर यांच्यानंतर दिनेश परदेशी यांचाही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय. आज मुंबईत पक्षप्रवेश सोहळा. मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट बंद असल्यानं नव्या घाटातून पर्यायी व्यवस्था. लतीफवाडी ते घाटण देवी मंदिरापर्यंत नवीन कसारा घाटातून एकेरी वाहतूक सुरू. दुरुस्तीच्या कामासाठी 27 तारखेपर्यंत घाट बंद राहणार. Cancer Healer Center, a new beginning.